कष्टातून भक्तीकडे श्री दत्त भक्त महाजन भुजंगा मर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 21 ऑगस्ट 2026 कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव या गावाने आज एक थोर सुपुत्र गमावला आहे. श्री दत्तभक्त महाजन भुजंगा मर्डे हे केवळ एक भजनी मंडळाचे प्रमुख नव्हते, तर कष्टकरी जीवन जगून भक्ती कशी करावी याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. गावोगावी जाऊन गवंडी काम, घर बांधकाम करून त्यांनी आपला संसार उभा केला. दिवसभर उन्हात विटा सिमेंट मातीत काम करायचे आणि संध्याकाळ झाली की हातपाय धुवून भजनाला बसायचे. त्यांच्या हाताने अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्याच हाताने त्यांनी लोकांना जीवन जगण्याचा मार्गही दाखवला. कष्टकरी असूनही त्यांनी कधी भक्तीला अंतर दिले नाही. ते निपाणी सावरगाव येथून माहूरगडापर्यंत पायी वारी करीत असत. ही वारी केवळ चालणे नव्हते, तर गावोगावी भजन कीर्तन करत दत्तनामाचा प्रचार होता. मंदिर उभारणी आणि भजनी मंडळी निपाणी सावरगाव येथे त्यांनी मंदिर उभारणीसाठी स्वतः गौंडी म्हणून श्रमदान केले. गावातील तरुणांना एकत्र करून त्यांनी पहिले भजनी मंडळ तयार केले. नंतर ते गोकुंदा तालुका किनवट येथे स्थायिक झाले. तेथेही त्यांनी आपला गौंडी व्यवसाय सुरू ठेवला आणि तेथेही नव्याने भजनी मंडळ स्थापन करून आपले प्रबोधनाचे कार्य अविरत चालू ठेवले. मुखोद्गत रामायण आणि भारूड संपूर्ण रामायण त्यांना मुखोद्गत होते. भारुडाच्या माध्यमातून ते व्यसनमुक्तीवर भर देत. ज्या हाताने घर बांधतो त्याच हाताने स्वतःचे आयुष्य पण चांगले बांधा, हा त्यांचा संदेश अनेकांना व्यसनापासून दूर घेऊन गेला. असे हे कष्टकरी संत, ज्यांनी अभिनेते जयराज नायर यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींपासून ते लहान मुलापर्यंत सर्वांनाच आपलेसे केले, आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक घर बांधणारा गौंडीच नाही, तर माणुसकीचा कळस बांधणारा कारागीरही आपण गमावला आहे. अशा या महान विभूतीला भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सरांनी व बेलदार समाजातर्फे व अंत्यविधीला आलेल्या मित्रपरिवार, पाहुणे मंडळी यांच्यातर्फे बाबाराव ताटेवार यांनी श्रद्धांजली वाहिली. दत्त महाजन भुजंगे मर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.